हाउ इज इट? वाव, नाइस. नाइस. एक मिनिट, सगळं यांच्याच पसंतीने होणार आहे का? महत्वाच्या माणसाला आपण विसरतोय. आता अजून कोण? कौशिकी, युवराज, पद्मिनी वहिनी. थांबा, आणते त्यांना. अजून आम्ही करतोय ना राहू. चूक आहे, त्यांच्या आवडीनुसार सुद्धा सगळं झालं पाहिजे. हळूहळू जरा. हो. काम वाढवून ठेवू नकोस, आवरायला सांगितलंय सगळं. आणि हा, ते वरती सगळे डबे ना अर्धे उघडे राहिले असतील ते बंद करून ठेव. आणि काही काही काढून ठेव, त्यातले धुवायचे जे रिकामे आहेत ते काढ बघ जरा. हो हो, करतो. केदू, डोले शोले. हाऊ रोमॅन्टिक केदू. काय चाललंय हे? काय रे, काय काय चाललंय दोघांचं तुमच्या? नाही नाही, मी ते हे करत होतो आणि त्याचा डोळा लावला. तोल गेला आत्या माझा आणि मी खाली पडलो. हो आई, तोल गेला त्याचा. मी इथून जात होते, त्याचं तोल जाताना बघितलं म्हणून मी मदत करायला आले त्याला. हा, कळतंय मला कोणाचा तोल जातोय ते. नाही आत्या. थांब जरा. काव्या बाळा, तू खूप साधी आहेस, तुला कळत नाही यातलं काही. लांब राहा जरा अशा लोकांपासून. नाही आत्या, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे हे बरोबर बोलतीये. तुला काय वाटलं, तू माझ्या पोरीला जाळ्यात अडकवून घेशील आणि कोणाला कळणार नाही? मी उभी आहे तिच्या मागे. तुझं काम झालंय ना, निघ तू. हो, पण माझ्या मनातही तसं. निघ. काव्या, खूप साधी आहेस बाळा तू, जरा माणसं ओळखायला शिक. सगळेच काय आपले युवराजरावांसारखे नसतात, जग खूप वेगळं आहे. बाहेर जरा बघ लोक कशी आहेत. आता हा बघ, काय आगापिछा आहे त्याला. खायचा प्यायचा पत्ता नाही, खानदानाचा पत्ता नाही. ही असली पोरं असतात ना, आपल्या घरातल्या पोरींना मुद्दाम जाळ्यात अडकावून घेतात. तू नको ना दिला गुस्सा असल्या लोकांच्या. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.